नमः पार्वतीपते हर हर महादेव. भगवान शिवाच्या अवतरणाच्या वेगवेगळ्या कथा आहेत आणि या अवतरण कथेतली एकूण कथेतली शेवटची कथा मी आता सांगतोय आणि त्यानंतर तुम्हाला मी भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगाच्या अवतरणाच्या कथा सांगणार आहे. त्याआधी थोडक्यात 12 ज्योतिर्लिंगांची ओळखही करून देणार आहे. शिवांच्या अवतरण कथा या अखंड भारतभूमीत वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत. मी अखंड भारतभूमीत म्हणतोय, अखंड भारतवर्षामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत. आता नव्या पोरांना ही कथा माहीत व्हावी, ती परिस्थिती कळावी म्हणून सांगून ठेवतोय. ज्यांना ते युरेशिया वगैरे थेरी वाटते ना, खरी वाटते, त्यांच्यासाठी सांगून ठेवतोय. ज्याला आपण अखंड भारतवर्ष म्हणतो, त्या अखंड भारतवर्षाचा नकाशा जरा डोळ्यासमोर आणून बघा. मी तो दाखवायला लावतोच. आणि या सगळ्या अखंड भारतवर्षात हा खंडप्राय भारत देश होता. खंडप्राय. आत्ता जगातल्या देशांमध्ये आपली 7व्या नंबरची संख्या असली म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं, तरी आधी आपण प्रचंड मोठे होतो. म्हणजे आताचा पाकिस्तान, अफगाणिस्तान हा सगळा परिसर, पुढे इराण, इराणपर्यंतचा सगळा तो परिसर, इकडे ज्याला आत्ता म्यानमार, ब्रह्मदेश या नावाने ओळखला जातो तो, अगदी थायलंड, अयुथया, इंडोनेशिया, हा सगळा जो भाग होता तो संपूर्ण भारतवर्ष होता. आणि याला एकत्रितपणे जवळपास युरोप आणि आशिया या खंडांचं एकत्रीकरण होतं. हा खंडप्राय देश होता. आशिया खंडाला व्यापणारा भारत होता. त्यामुळे या सगळ्या अवतरण कथा वेगवेगळ्या ठिकाणी घडतात. फक्त 12 ज्योतिर्लिंगापुरत्या आहेत, शिवप्रिया काशीपुरत्या आहेत असं नाही आहे. त्या वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. अशीच ही कथा नर्मदेच्या उगमस्थानाच्या परिसरातली आहे. अमरकंटक हे नर्मदेचं उगमस्थान मानलं जातं आणि तिथून जबलपूरपर्यंत नर्मदेची प्राथमिक अवस्थाच आहे. आता तुम्ही भेडाघाट वगैरे गेला तर तुम्हाला ते लक्षात येईल. या परिसरामध्ये ऋषिका नावाची एक ब्राह्मण स्त्री राहत होती. ऋषिका नावाची. आणि या ब्राह्मण स्त्रीला अगदी बालवयातच वैधव्य आलं होतं. विधवा असूनही, हे मला मुद्दाम सांगायचं आहे, ती आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता शिवाची आराधना करण्यातच घालवत होती. तीच तपश्चर्या करत बसायची. शिवपूजन करावं, विधवा स्त्रियांनी पूजन करू नये, विधवा स्त्रियांनी ईशस्मरण करू नये, असा ज्या कुणाचा नव्याने आलेला आहे ना, त्याच्यासाठी हे मुद्दाम सांगायचं मला. ती ऋषिका नावाची बालविधवा स्त्री ही अखंड शिवनाम चिंतनामध्ये, शिवपूजनामध्ये गर्क असायची. अर्थात तिच्या तपश्चर्येचं फळ इतकं होतं की तिलाही सुरक्षितता मिळत होती. पुढे काही काळ गेला आणि एक मूढ नावाचा असुर त्या परिसरामध्ये आला. या ऋषिकेच्या सौंदर्यावर तो मोहित झाला आणि ही ऋषिका, ही विधवा ब्राह्मण कन्या आपल्याला मिळावी, उपभोगासाठी मिळावी असं त्याला वाटू लागलं. आणि मग तो कुठल्याही स्थितीत ऋषिकेला आपल्याशी विवाह करण्यासाठी किंवा आपल्याशी संबंध ठेवण्यासाठी बाध्य करण्याचा हा मूढ प्रयत्न करू लागला. त्याचं नावच मूढ, त्याला काय अक्कल असणार आहे. पण त्याचे सगळे प्रस्ताव, सगळे मोह, भय या सगळ्याला लाथाडून ऋषिकेने त्याला नाही असंच सांगितलं. तू तुझ्या मार्गाने जा बाबा, मला माझ्या नादाला नको लागू, तू माझ्यापासून तुला काहीही मिळणार नाही. आणि मग त्याने जेव्हा विनंती करून, मोह दाखवून ही आपली होत नाही हे लक्षात आलं, त्यावेळेला तो आपल्या विकट रूपामध्ये आला आणि तिला भय दाखवू लागला की तुला माझं व्हावंच लागेल. आता तिचा जो निर्धार होता तो या भयापुढे फिका पडू लागला. ती घाबरू लागली. पण या घाबरण्याच्या स्थितीतही
तिने शिवावरचा विश्वास ढळू दिला नाही आणि तिने शिवालाच प्रार्थना केली, हे देवा, हा शक्तिशाली राक्षस, शक्तिशाली असुर मला शिलभ्रष्ट करण्यासाठी येतो आहे. अशा स्थितीत तू माझं रक्षण करावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि प्रत्यक्ष शिव तिथे प्रगटले तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन. आणि शिवानी त्या मूढ नावाच्या राक्षसाचा तिथेच वध केला. तिच्या भक्तीने प्रसन्न झाले. तिला म्हणाले की तुला सदैव माझं रक्षण असेल, तू माझ्या रक्षणात राहशील आणि तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे, माग तुला काय मागायचं ते. तेव्हा तिने शिवांच्याकडं जे वरदान मागितलं, ती म्हणाली, देवा, आपण माझ्यासाठी आलात हे माझ्यासाठी खूप आहे. आणि देव दिसल्यावर मागायचं काय असतं, मागावं असं काही उरलेलं नाही आहे. माझी इच्छा एवढीच आहे की या नर्मदेच्या तीरावर आपण नंदिकेश या नावाने कायम राहावं. आणि त्यासोबत माता गंगेलाही माझी विनंती आहे की आपणही इथे आपला वास करावा. तेव्हा माता गंगेनेही सांगितलं की जेव्हा मी भक्तांचे पाप धुवून धुवून मलिन होईल, तेव्हा तेव्हा वर्षातून एकदा या नर्मदेमध्ये माझ्या पापांना धुण्यासाठी येईल. भक्तांच्या पापांतून मुक्ती देणारी गंगा स्वतःच्या मलिनतेला स्वच्छ करण्यासाठी नर्मदेत येईल आणि तो काळ मी इथे निवास करेल. आजही असा समज आहे की माता गंगा त्या काळामध्ये नर्मदेत येत असतात. म्हणून हे नंदिकेश तीर्थ, माता नर्मदा, या सगळ्या अगदीच आजही पवित्र समजल्या जातात. आणि नर्मदेचा तो परिसर खूपच मनभावन सुंदर असा वाटू लागतो. नर्मदा परिक्रमा लोकांची का होते याचं कारण कळतं. नर्मदे हर असं म्हणत लोक का फिरतात, तर तो परिसरच एवढा सुंदर आहे ना, एवढा छान आहे, नटलेला आहे ना. त्या नटलेल्या प्रदेशात आपणही जाऊन रममान व्हावं असं वाटत राहतं. कधी नर्मदेच्या दर्शनासाठी गेलातच तर नंदिकेशाचं दर्शनही घेऊन या, ही तुम्हाला विनंती करतो. आणि आता शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगाच्या कथेचा प्रारंभ करतो. पण या कथेला प्रत्येक ज्योतिर्लिंगाची वेगळी कथा सांगण्यापूर्वी 12च्या 12 ज्योतिर्लिंगाचा परिचय तुम्हाला मी करून देतो. मुळात तो श्लोक सगळ्यांना ठाऊक असेलच. हा श्लोक आपण नित्यानी म्हणत असतो. आणि तो नित्यानी म्हणायचा जो श्लोक आहे, त्याच्यातलं पहिलं ज्योतिर्लिंग येतं सोमनाथ. गुजरातच्या सौराष्ट्रामध्ये समुद्राच्या काठावरती उभा राहिलेलं हे मंदिर अनेक परकीय आक्रमकांच्या यातनांना, त्यांच्या छळाला पुरून उरून पुन्हा पुन्हा उभं राहिलेलं आहे. त्याची निर्मिती पुन्हा पुन्हा झालेली आहे. चंद्राचं दुःख दूर करणारा सोम म्हणजे चंद्र, आणि तो त्याचा नाथ जो चंद्राचं दुःख दूर करतो, त्याच्या दर्शनाला येणाऱ्या लोकांचा क्षय दूर करतो, म्हणजे घटनं, क्षयरोग आणि कुष्ठ दूर करतो. चंद्राला जो आजार होता त्यासाठी तो देवाने तो अवतार घेतला. तो सौराष्ट्राचा सोमनाथ आहे. दुसरं ज्योतिर्लिंग येतं दक्षिणेतल्या, आता तेलंगणा राज्यातल्या श्रीशैल पर्वतावर मल्लिकार्जुन या नावाने तो स्थापित आहे. आणि त्याच्या दर्शनाने पुत्र प्राप्ती होते असं म्हणतात. खरं तर कुमार कार्तिकेयासाठीच शिव आणि पार्वती तेथे गेले होते अशी आख्यायिका देखील आहे, जी शिवपुराणात देखील सांगितल्या गेलेली आहे. पण तिथे कुठे कार्तिकेयांचं मंदिर दिसत नाही. हा एक भाग आहेच आहे. तिथे गेल्यावर दर्शनाने पुत्रप्राप्ती होते असं म्हणतात. तिसरं ज्योतिर्लिंग आहे, उसका काल क्या बिघाडे जो भक्त हो महाकाल का, असं आपण म्हणतो. ते उज्जैनी नावाच्या तीर्थक्षेत्री, उज्जैनी नगरीला क्षिप्रा नदीच्या तीरावर वसलेला महाकाल. ही जे शब्दाला ना, काल क्या उसका बिघाडे जो भक्त है महाकाल का, भक्ताच्या रक्षणासाठी महाकाल तिथे आहे. आणि महाकालच्या दर्शनानं भक्ताचं सर्वार्थाने रक्षण होतं.
अगदी त्याच्या जवळच म्हणजे उज्जैन, इंदोर आणि ओंकारेश्वर असा ओंकारेश्वरच्या 2 तिथे शिवलिंग आहेत. एक आत्ता त्याला ममलेश्वर म्हणतात. विंध्यगिरी पर्वतावर ओंकारेश्वर आणि ममलेश्वर अशी 2 ठिकाणं आहेत. पण ओंकारेश्वरला ज्योतिर्लिंगाचं रूप आहे. विंध्यगिरीवर स्थापित असलेला हे ज्योतिर्लिंग आपल्या अभिष्ठाच्या प्राप्तीच्या उपयोगाला येतं. 5वं ज्योतिर्लिंग थेट उत्तरेत भारताच्या एका टोकावर आहे आणि ते म्हणजे बाबा केदारनाथ. केदारनाथ म्हणजे त्या शिवखंडात आहे. हिमालय ते शिवखंड आहे. नरनारायणाच्या प्रार्थनेने, नर आणि नारायणाने एकत्रित केलेल्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन भगवान शिव केदारनाथाच्या रूपाने तिथे अवतीर्ण झाले अशी आख्यायिका आहे. 6वं आहे भीमाशंकर. भीमासुराचा वध तेथे करण्यात आला. डाकिनी नावाचं वन होतं. डाकिन्याम भीमशंकरा असं जे म्हटलं जातं, ते डाकिनी नावाच्या वनामध्ये भीमा नावाचा असुर होता आणि त्या असुराचं वध केलं, भक्तांचं रक्षण केलं, म्हणून ती नदी भीमा आहे आणि तो भीमाशंकर आहे. 7वं ज्योतिर्लिंग आहे शिवप्रिया वाराणसीतलं, जे विश्वेश्वराचं आहे. तिथूनच मी तुम्हाला ही सगळी माहिती सांगणार आहे, विश्वेश्वराच्या तिथूनच. 8वं ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वर. नाशिकपासून जवळच त्र्यंबकेश्वर आहे आणि या त्र्यंबकेश्वरात गौतम ऋषीच्या प्रार्थनेवरून गौतमी नदीच्या तटावर भगवान शिव अवतरले त्र्यंबक रूपाने. पुढचं 9वं शिवलिंग आहे वैद्यनाथ. काही श्लोकांच्या मध्ये परल्याम वैद्यनाथंच असा शब्दप्रयोग आढळतो, म्हणजे परळीचं, वैद्यनाथाची परळी, तो परळीतला वैद्यनाथ. काही जण झारखंडातल्या वैद्यनाथाला ज्योतिर्लिंग मानतात. प्रत्येकाची भावना वेगळी, पण मी तरी परळीचा वैद्यनाथच वैद्यनाथ मानतो. त्याच्या पुढे असंच चर्चा असलेलं, वाद असलेलं ज्योतिर्लिंग, म्हणजे स्थळाविषयीचं, ज्योतिर्लिंगाविषयी वाद नाही, ते म्हणजे नागेश्वर. नागेशम दारुकावणे असा उल्लेख काही श्लोकांच्या मध्ये आढळतो. ते नागेश्वर, हे नागेश्वर दारुक नावाच्या वनातला दारुक नावाच्या राक्षसाला त्यांनी वनामध्ये मारलं आणि सुप्रिय अशा आपल्या वैश्य भक्ताचं रक्षण केलं. परभणी जिल्ह्यातल्या, आता हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा येथे हे नागेश्वराचं मंदिर आहे. पण काही जण गुजरातेतल्या द्वारकेच्या जवळ असलेल्या नागेश्वर मंदिराला ज्योतिर्लिंग मंदिर समजतात, काही जण समजतात. पण औंढ्याचं मंदिर अतिप्राचीन आहे. त्या गुजरातेतलं मंदिर एका गायकाने बांधलेलं आहे, आधुनिक मंदिर आहे ते. पुढचं ज्योतिर्लिंग येतं 11वं, ते म्हणजे रामेश्वर. हे थेट भगवान रामचंद्रद्वारा स्थापित आहे. रामचंद्रांचं कल्याण ज्यांनी केलं तो रामेश्वर. त्याच्या विविध कुंडातून स्नान करून जाताना एक वेगळीच अनुभूती येते. आणि 12वं ज्योतिर्लिंग आहे, मी ज्या शहरातून बोलतोय तिथून अवघ्या 40 किलोमीटरवर असलेलं घृष्णेश्वराचं, ज्यांनी घुष्मास आनंद दिला अशा घृष्णेश्वराचं मंदिर आहे. अशा या 12 ज्योतिर्लिंगाची अगदी तपशीलवार कथा 12 भागांच्या मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. शक्य आहे तिथे जाऊन, शक्य नसेल तिथलं दाखवून ही कथा तुम्हाला सांगितली जाईल. नमः पार्वती पते, हर हर महादेव.